पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। म्हणजे रमा मला ऐकू शकते, रमा मला बघू शकते। त्या दिवसापासून ती मला बघत आली। म्हणजे रमाच्या फोटो समोर मी एकटाच बोलत नव्हतो, तर तीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती। रमा, आपली चिंकी 3 वर्षांची होती, आजारी पडली होती। ती खूप भीती वाटली होती मला। असं वाटत होतं की माझ्या रमासारखं माझ्या बाळाला मी गमावतोय की काय। तुझ्या फोटो समोर येऊन मी ढसाढसा रडलो होतो। तू तेव्हा तिथे होतीस, बघत होतीस। कुठून काय अशी हिंमत एकवटली आणि एक बाप म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडायला निघालो होते। आजवर आपल्या बाळाला मी सांभाळतो। तू माझ्यासोबत आहेस ना, तू बघतेस ना। आनंदी, आनंदी त्याला सांग, मी पाहते त्याला, हे सगळं पाहते, सगळं माझ्यापर्यंत पोहोचत होतं आनंदी। फक्त मी त्याला माझं दुःख, माझा आनंद त्याच्यापर्यंत पोहोचवू शकत नव्हते। सगळं बघत होता रमा, तू आनंदीशी बोलतेस, तू माझ्याशी बोल ना। तू मला पाहिलंयस ना। हो राघव, आनंदी सांग त्याला की मी जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हा माझा मोडलेला संसार सांभाळताना पाहिलंय मी त्याला। चिंगी शेवटी माझी मुलगी आहे, ती हट्टीपणा करणारच, पण तरी तिला प्रेमानं वाढवताना पाहिलंय मी त्याला। संसार सावरताना पाहिलंय त्यांनी तुम्हाला, चिंगीला जीव लावताना पाहिलंय त्यांनी। चिंगीला कमी मार्क मिळाले ना, तरी सुद्धा तिला प्रेमानं सांभाळताना, समजावताना। राघवला तिचे केस बांधता यायचे नाही, पण तरी तो शिकला, प्रयत्न करायचा तो। हे सगळं करताना पाहिलंय मी त्याला। चिंगीला जवळ घेताना पाहिलंय त्यांनी तुम्हाला। चिंगीचे केस बांधता येत नव्हते ना तुम्हाला, तेही पाहिलंय त्यांनी। पॅनवरचं ऑमलेट जळताना पाहिलंय त्यांनी। ऑफिस मधलं टेन्शन असताना घरात चिडचिड करताना पाहिलंय त्यांनी। आईंचं वर्षाताईंचं खाणं पाहिलंय त्यांनी। चिंगीची मस्ती पाहिली आहे त्यांनी। हो, सगळं पाहिलंय त्यांनी। मग हे रमा, तू आनंदीशी का बोलतेस? तू माझ्याशी डायरेक्ट बोल ना। आनंदी त्याला सांग, आता हे नाहीये शक्य। ते शक्य नाहीये, त्या फक्त माझ्याशीच बोलू शकतात। का असं का? ते का हे मला पण नाही माहिती आणि त्यांनाही नाही माहिती। मला तिच्याशी बोलायचंय, मला तिचं म्हणणं ऐकायचंय। रमाताई, राहू दे ना आनंदी, आता काय हरकत आहे? तशी मी आता इथून निघून जाणारच आहे ना। मी तुझ्याशी बोलले काय, त्याच्याशी बोलले काय, सगळं सारखंच। राहू दे आता। आणि बरंच आहे मी त्याला दिसत नाहीये, नाहीतर त्याला आणखी त्रास झाला असता। काय 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 म्हणते रमा? अहो पण रमाताई, आनंदी त्याला सांग आता, माझ्या मृत्यूला मी त्याला जबाबदार धरत नाही। त्या म्हणतायत की त्यांच्या मृत्यूला त्यात तुम्हाला जबाबदार मानत नाही। चूक माझी होती, मी खाली जायला नको होतो। चुकलं माझ्याकडे। त्याला सांग की मी त्याला सारखा फोन करत होते ते हे सांगण्यासाठी की मी तुला माझ्या मृत्यूसाठी जबाबदार धरत नाही। तू वाईट नको वाटून घेऊ। कदाचित त्यातून तुम्ही बाहेर येणार नाही म्हणून ते तुम्हाला फोन करत होते। जाण्याआधी त्यांना एकदा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून त्या सतत मला फोन करत होते। त्यांच्या मृत्यूसाठी तुम्ही स्वतःला दोष देण्याची गरज नाहीये। आनंदी, मला कधी वाटलं नव्हतं की मला राघवशी हे सगळं बोलता येईल। पण तुझ्यामुळे शक्य झालं हे। शेवटचं का होईना, पण बोलता आलं त्याच्याशी। आता
राघवला सांग माझी निघण्याची वेळ झाली, निघते. राघव येते मी. राघव येते मी. जाण्याची वेळ आली आहे माझी. जाण्याची वेळ आली आहे माझी. राघव स्वतःची काळजी घे. राघव स्वतःची काळजी घे. चिंगीची काळजी घे. चिंगीची काळजी घे. घरच्यांची काळजी घे. घरच्यांची काळजी घे. येते मी. येते मी. नाही रमा, रमाताई, नाही तू तू रमा, तू अजून किती लांब जाणार आहेस? नको ना जाऊस, मला सोडून नको जाऊस. अगं 6 वर्षानंतर तू मला भेटली आहेस. आपलं घर तुला का सोडून जावंसं वाटतंय? मला का सोडून जावंसं वाटतंय तुला? नको ना जाऊस, मी तुला कुठे जाऊ देणार नाही. थांब. त्या आनंदी त्याला सांग ते असं नको बोलूस. त्यांनी जर मला मोहात पाडलं ना तर तुला माहितीये मी त्याला नाही नाही म्हणू शकत. मला माहितीये तू मला नाही म्हणू शकत नाहीस. मला जावं लागेल राघव. तू ऐकतेस ना रमा माझं? हो हो राघव, मी सगळं ऐकते, पण पण आता तू मला मोहात नको पाडू. मला जावं लागेल. माहिती ना रमा, मला खूप काही बोलायचंय तुझ्याशी. असं नको ना रे बोलू. हे बघ, आपल्या चिंगीला मोठं होताना एकत्रित बघायचं. थांब थांब, नको बोलूस. चिंगी ती मोठी होताना आपल्याला एकत्रित बघायचंय ना तिला. मला माहितीये, मला खात्री आहे तू ते सगळं करशील. आपण खूप सारी स्वप्न पाहिले, ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे. तू स्वप्न पूर्ण कर, मी नसेन तुमच्यामध्ये. हे बघ, तुला शपथ आहे माझी, तू कुठेही जायचं नाहीयेस. देवाने आपल्याला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे एकमेकांसोबत राहण्याची, जगण्याची. तू नाही म्हणतेस त्याला? तू कुठे जायचं नाहीयेस रमा, आणि जर का तू गेलीस ना तर मी सुद्धा तुझ्यासोबत निघून जाईन. रमा, तू मला हवी आहेस प्लीज. रमा, मी हात जोडतो तुझ्यासमोर, मी हात जोडतो. प्लीज नको जाऊस, नको जाऊस प्लीज. हे राघव, नाही जाणार, नाही जाणार राघव मी. तुला सोडून, आपल्या चिंगीला सोडून, आपला संसार सोडून नाही जाणार. गुड मॉर्निंग रमा. तू आहेस ना इथे? मला माहिती तू गेली नाहीयेस. काल मला तुझी खूप आठवण येत होती. काल तू पुन्हा आलीस, आनंदीला दिसलीस. इतक्या वर्षानंतर माझी रमा मला पुन्हा भेटली. तू कुठे आहेस? तू तू इथे आहेस का रमा? बस ना रमा. मला कळत नाहीये मी काय बोलू. मी कुठून सुरुवात करू मला काही समजत नाहीये. खूप काही बोलायचंय. इतकी वर्ष मी कशी काढलीत माझं मलाच माहिती. आपली चिंगी आता कळायला लागले तिला व्यवस्थित. पण जेव्हा ती लहान होती ना
तिला बरं नाही वाटलं की मला खूप गोंधळ उडायचा, जीव कासावीस होऊन जायचा, कळायचं नाही काय करू ते. सगळी तिची औषधं मी अशी समोर घेऊन बसायचो. रात्री अपरात्री मी डॉक्टरांना फोन करायचो आणि ही पठ्ठी गाणं ऐकल्यानंतरच शांत झोपायची. तू ऐकतेस ना? हो राघव, मी ऐकलंय तुला चिंगीसाठी गाणं म्हणताना, माझ्या आठवणीत रडताना पाहिलंय मी तुला. रमा, अगं रमा, पहिल्यांदा चिंगी जेव्हा शाळेत जायला लागली ना, अगदी पहिलाच दिवस सगळ्या मुलांचे आई वडील आले होते. चिंगी सोबत फक्त मी एकटाच होतो. तेव्हा वाटलं होतं की माझी रमा माझ्यासोबत का नाहीये. खर तर गेली अनेक वर्ष मला प्रत्येक क्षणाला असं वाटत राहिलं. मी जेव्हा एखादा केसचा निकाल आमच्या बाजूने लागला ना, की वाटायचं की ह्या गमती जमती येऊन मी तुला सांगाव्यात, तू अशी समोर असावेस. आणि मी सांगतोय, मला जेव्हा भूक लागलेली असायची तेव्हा असं वाटायचं की आता किचन मधून आवाज येईल आणि मला अशी हाक ऐकू येईल की राघवा, तुला भूक लागली का रे? 6 वर्ष झाली, तो आवाज ऐकलाच नाही मी. तू ऐकतेस ना रमा? ऐकतेस ना? हो राघव, ऐकते मी सगळं आणि सगळं बघते सुद्धा. तुला माहितीये रमा, आपली वर्षा आता इथेच राहते आपल्या घरी. हो अगं, तिचं लग्न झालं पण तिचा नवरा एकदम खोटा माणूस निघाला. आनंदीने तिला त्या जाचातून बाहेर काढलं. वर्षा आता खुश असते इथे आणि आधीपेक्षा जरा समजूतदारी झालेली आहे ती. होणारच ना, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं राघव. आणि वर्षाचंही सगळं चांगलं होईल. आता आनंदी आहे ना तिच्या बरोबर. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट, आपल्या बिल्डिंगच्या खाली आहे ना, इथेच मी आनंदीसाठी वर्कशॉप उभं केलंय. आनंदीला चित्रकला, शिवणकाम या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. मग ती आवड आपण जोपासायला हवी आहे ना, हो की नाही? हो, हे चित्र आनंदीने काढले. हे पडदे, हे कुशन्स वगैरे आहेत ना, हे सगळे हे सगळं आनंदीने केलेलं आहे. हे बघ, हे सुद्धा आनंदीने बनवलंय. ह्या सगळ्या तुझ्या बांगड्या आहेत. म्हणजे मीच सांगितलं होतं. मी ते कसं आहे ना, की सारखं वाटायचं की तुझ्या आठवणी सतत अवतीभोवती राहाव्या, सतत तुझा सहवास आसपास असावा. म्हणून मी सांगितलं होतं आनंदीला हे सगळं करायला. तिनेच केलं हे सगळं. तू कॉफी घे ना. मी बनवली आहे कॉफी आणि मला तर कॉफी खूप छान बनवता येते तुझ्यापेक्षा. हा, नवीन टेक्निक आहे, शिकलो मी. इथे इथे रमा, थांब ना. मगापासून मीच बोलतोय, ती काही बोलत नाही आणि ती बोलते ते मला काही कळत नाहीये. मला कसं कळणार? तर मला सांग ना, ती काय बोलते. आनंदी थांब ना. अगं मी, ती बोलली का माझ्याशी काही? रमाताई, थांबते मी. हा, जे आता बोललो ते सगळं तिने ऐकलं? हो, ऐकलंय सगळं.
मी तुझ्यासाठी कॉफी आणतो. थांब थांबा मी नाही, थांब मी आणतो. थांब. रमाते खुश आहात ना आता? खूप खुश. आनंदी, इतके दिवस फक्त राघव माझ्याशी बोलत होता, आज आम्ही दोघं जण एकमेकांशी बोलतोय असं काहीतरी वाटत होतं मला. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. थँक्यू आनंद. हे घे. रमा, आपण ना आता आनंदीला कॉफी कशी बनवायची ते शिकवूयात. ही खूप गोड कॉफी बनवते, गोड खूप खाते. आनंदी, आता राघव तुला कॉफी बद्दल जे सांगतोय ना ते काही खरं नाही हा. आधी दुधाची कॉफी प्यायचा, स्ट्रॉंग खरी कॉफी कशी प्यायची हे मी त्याला शिकवलंय. हा काय इथे बसली काय म्हणाली? त्या म्हणाल्या की नको, त्याला काही सांगू नकोस. कॉफी बद्दल दूध आणि ते. हा हा ठीक आहे, सांगितलं असेल तिने, मला माहिती आहे. आणि कॉफी बनवायला तिने मला शिकवली, ठीक आहे, मी मान्य करतो. पण खरंच खूप छान कॉफी बनवायला शिकवली तिने. आणि रमा, या गोष्टीसाठी मी आयुष्यभर तुझं ऋणी राहणार आहे. हो त्या आनंदी, हा अगं ही चादर म्हणते घडी नाही घालायची मला. ये ना जरा, मला मदत कर ग. आलेच. अहो तिथे नाहीयेत ते आता. अरे यार रमा, कुठे आहेस तू? रमा, पुन्हा जागा चुकला. खरं सांगू रमा, फक्त कॉफीच नाही, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या आहेस. आज हा राघव जो काही आहे तो फक्त तुझ्याचमुळे.